नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण आता आज आलो बिर्याणी ट्राय करणार आणि ते म्हणजे आपण आलो तिरंगा भवनला. सगळ्यात जुनी बिर्याणी बनवू शकतो आपण. 1993 स्टार्ट झाली होती कोथरूडला. तर आपण एक बटाट बिर्याणी मागवली आणि एक चिकन बिर्याणी मागवली आणि दोन्ही आपण ट्राय करून पाहिजे. तर हा आला आपला रस्सा मस्त देखील लाल छान दिसतोय आणि माझं म्हणणं आहे आपण पहिल्यांदा रस्सा ट्राय करून बघूया कसं ट्राय करून बघूया काय दिसतं. तिखट आहे आणि आता आपण मटन ट्राय करूया. मटन बिर्याणी त्याच्यामध्ये मटनचे पीस आहेत बघा. मटनचे पीस आहेत ते किती मेल्ट होतात बघा. सहज बोटा किती मेल्ट करते तर मेल्ट होतं आणि ग्रेव्ही कम्प्लीट करून ट्राय करायचं. खूप छान शिजलेली आहे. टेस्ट करून बघूया कशी. याच्यात काही मिक्स केलं नाही किंवा काही घेतलेलं नाही. बिर्याणी चमचे ह्याच्यामध्ये आवड बिर्याणी खूप छान आहे. शिजलंय छान. त्याचबरोबर जास्त तिखट नाही आहे, जास्त असं स्वीट साईड पण नाही. छान आहे. एक वेगळी जी टेस्ट आहे बिर्याणी ती टेस्ट आहे. मला नाही वाटत की तुम्हाला रस्सा ॲड करायची आपण एक मागवली. त्याचबरोबर आपण चिकन सुद्धा मागवली. चिकन पण ट्राय करून बघू कशी. चिकन बिर्याणी मोठे पीसेस रस्सा भेटलेला थोडंसं वॉइस नाही आहे जशी वॉइस होती वॉइस नाही वाटत. याच्या मसाल्यामध्ये थोडासा फरक दिसतोय पण चिकन बिर्याणी जर चांगलं लागते. चिकनचे पीस सुद्धा खूप चांगलं
कमी मटन बिर्याणी आवडून चांगली असते. म्हणजे असं असेल की मला मटन खूप आवडतं म्हणून मला ही चांगली वाटते, पण छान. मी हे सगळं संपवतो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो बाहेर जाऊन. तो थोडा आवाज आहे, आपण बाहेर जाऊन निवांतपणे बोलू आणि टेस्ट कशी काय. तर मित्रांनो नमस्कार. आपण आता व्हिडिओ पाहिला आपण बरोबर. आपण आज आलो होतो तिरंगा भुवन कोथरूडच्या या ठिकाणी, ठीक आहे. आणि आपण तिकडे चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी असे दोन्ही मागवलं होतं बरोबर. हाफ हाफ मागवलं होतं आपण. तर चिकन बिर्याणी आपल्याला 350 रुपयाला होती आणि मटन बिर्याणी जी होती हाफमध्ये तर 370 रुपयाला काही प्राईस होती. तर दोन्ही याच्यामध्ये फरक थोडासा एवढाच होता की मटन बिर्याणी जी होती थोडी मॉइस्ट होती, म्हणजे अशी मऊ होतं, तिचा मसाला वगैरे असा ओला होता थोडासा. आणि चिकन बिर्याणी होती ते थोडासा ड्राय सुकं होतं थोडंसं. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही ग्रेव्ही बरोबर दिली होती ती घ्यायची गरज होती. आणि टेस्ट बघितलं तर दोन्हीची टेस्ट सेमच होती, पण त्यातल्या त्यात मटन बिर्याणीचं जो मटन आणि हे जे होतं ना ते खूप चांगलं आणि खूप छान असं मऊ होतं आणि चांगलं बनवलं होतं. म्हणजे ओव्हरऑल म्हणजे मी ही बिर्याणी मला आठवते 2012-13च्या टाईमला ज्यावेळी आम्ही पुण्यामध्ये कॉलेजला असत होतो त्यावेळी यायचो. आणि त्यावेळेला दगडूशेठच्या इकडे यांचं एक आउटलेट होतं, मला माहीत नाही आता त्या आउटलेट चालू आहे का नाही, पण त्या आउटलेटच्या इकडे आम्ही खाल्ली होती. त्यावेळी क्वांटिटी थोडीशी जास्त होती. आय थिंक तिरंगा भुवनच होतं ते. आणि तिकडे ते आत्ता चालू आहे का माहीत नाही आपल्याला, पण तिकडे आम्ही खाल्लं होतं. तर तिकडे क्वांटिटी पण खूप चांगली भेटायची, क्वालिटी पण होती. तशीच टेस्ट आहे आत्ता पण या बिर्याणीची. म्हणजे बाकीच्या बऱ्याच अशा बिर्याणी आहेत मार्केटमध्ये, त्याच्यापेक्षा मला ही आवडली. डिसेंट आहे, बसण्यासाठी ॲम्बियन्स खूप चांगला आहे. फॅमिली घेऊन आला किंवा ग्रुप घेऊन आला, ऑफिशियल आहे तर खूप छान असे व्यवस्था आहे. क्लिनिनेस म्हटलं तर खूप एकदम चांगलं सुद्धा आहे. आणि म्हणजे अफोर्डेबल आहे. 350 रुपये आज बिर्याणीला एका पर्सनसाठी इनफ आहे. आणि 2 पर्सनसाठी तर म्हटलं तुम्हाला ते 600 रुपयाला पडते, म्हणजे त्याच रेटला आहे. तर तुम्ही जर इकडे आलात तर नक्की या. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगण्यासारखी की आपण आत्ता जे काही नवीन सिरीज चालू केलेत कॅफेची, त्याचबरोबर आपण पुण्यातल्या काही बिर्याणी ज्या आहेत अशा फेमस त्याही आपण एक्सप्लोर करून बघणार आहोत. तर तुम्ही जर तुमच्या एरियामध्ये अशी कुठली बिर्याणी असेल की ती खूप चांगली आहे, ठीक आहे, ते मेन्शन करा कमेंटमध्ये. बघूया आपण आपल्याला जमलं तर आपण ट्राय करूया. पण आपण फेमस ज्या बिर्याणी आहेत पुण्यामध्ये ज्या खूप जुन्या आहेत, खूप चांगल्या आहेत, तर त्याही ट्राय करणार आहोत. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चव आणि प्रवासाची गोष्ट इथं थांबत नाही मित्रांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.